राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपतींचा पुतळा कोसळल्याच्या मुद्द्यावरून मवियाचं आंदोलन, आदित्य ठाकरे आंदोलनात सहभागी। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थकांमध्ये हाणामारी, पोलिसांनी कार्यकर्त्यांना केलं बाजूला। राजकोट किल्ल्यावर ठाकरे आणि राणे समर्थक आमने सामने, दोन्ही गटाकडनं जोरदार घोषणाबाजी। निलेश राणेंची पोलिसांसोबत हुज्जत। नारायण राणेंची एकाएकाला घरात घुसून मारून टाकण्याची भाषा, पोलिसांशी बोलताना निलेश राणेंची ही अरेरावीची भाषा। नारायण राणेंची एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दमदाटी, नारायण राणेंनी एबीपी माझाचा माईक ढकलला। चांगली गोष्ट आहे का महाराजांचा पुतळा पडला आणि राजकोट किल्ल्यावर तासभर ठिया दिल्यानंतर मुख्य दरवाजातूनच आदित्य ठाकरे किल्ल्याबाहेर, यावेळी राणे समर्थकांची जोरदार घोषणाबाजी। किल्ल्याबाहेर जाताना आदित्य ठाकरेंकडून घोषणाबाजी, आदित्य ठाकरेंनी दिला जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा। राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर आदित्य ठाकरे आणि नितेश राणेंमध्ये नजरानजर, एकमेकांना खुन्नस देतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये कैद। राड्यामुळे राजकोट किल्ल्याचं मोठं नुकसान, कार्यकर्त्यांनी वादात किल्ल्याच्या भिंतीवरील चिरे पाडली। किल्ल्यावरील पडलेले दगड निलेश राणेंनी स्वतः उचलून तटबंदीवर लावले। ठाकरे गट आणि भाजपच्या राड्यात गडाचं नुकसान। राजकोट किल्ल्यावर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांची धक्काबुक्की, काही पोलीस कर्मचारी जखमी। मालवण तहसीलदार कार्यालयासमोर मवियाचं भर पावसात आंदोलन, आदित्य ठाकरे, जयंत पाटील, वैभव नाईक, अंबादास दानवे आंदोलनामध्ये सहभागी। शिवरायांच्या पुतळ्याचं कंत्राट दिलं तर 24 वर्षांचा तरुण आहे, ज्याच्याकडे काही अनुभव नाही त्याला कसं निवडलं गेलं, आदित्य ठाकरेंचा सवाल। महाराष्ट्रात जे औरंगजेबाला करता आलं नाही ते सरकारने करून दाखवलं, पुतळ्याच्या दुर्घटनेवरून जयंत पाटलांची सरकारवर टीका। राजकोट किल्ल्यावर झालेल्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची निषेध आंदोलनाची हाक, 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजता गेटवे ऑफ इंडियाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकारला जोडे मारो आंदोलन करणार, उद्धव ठाकरे यांची घोषणा। मालवण येथील राजकोट किल्ल्यावर मवियाचा पाहणी दौरा आणि त्यानंतर निषेध आंदोलन, मात्र तिथे शिवद्रोही आडवे आले, महाराष्ट्र या शिवद्रोह्यांना धडा शिकवेल, उद्धव ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर टीका। उद्धव ठाकरे आम्हाला शिवद्रोही म्हणाले, त्यांच्याकडनं चांगल्या भाषेची अपेक्षा नाही, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरल्यानंतरही त्यांची बदली केली नाही, त्यामुळे यांच्या नसानसात शिवद्रोह ठासून भरलाय हे सिद्ध होत आहे, उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका। सरकारने मोठा भ्रष्टाचार केल्यानं पुतळा कोसळला, राज्यात भ्रष्टाचार टोकाला पोहोचलाय, शरद पवारांची सरकारवर टीका। शिवरायांचा पुतळा अपघात प्रकरणाचं ठाणे कनेक्शन असल्याचा संजय राऊतांचा आरोप, तर निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करून चौकशी करा, संजय राऊत यांची मागणी। नौदलाची चूक असल्याचं म्हणत स्वतःची जबाबदारी दुसऱ्यावर टाकतात, त्यामुळे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी। नशीब उद्घाटनाच्या वेळेला महाराजांचा पुतळा पडला नाही, नाहीतर अनेकांचे जीव गेले असते, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। मालवणमधील पुतळा अपघात प्रकरणी सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री यांनी राजीनामा द्यावा, आमदार वैभव नाईक यांची मागणी। पुतळा दुर्घटनेतल्या दोषींना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न, वैभव नाईक यांचं वक्तव्य। पुतळा शास्त्रोक्त पद्धतीने बसवायला नव्हता, पुतळा बदलावा हे 12 डिसेंबरला सांगितलं होतं, संभाजीराजे छत्रपतींची प्रतिक्रिया। पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी, पुतळा बनवणाऱ्याची चौकशी करावी, नारायण राणेंची मागणी। तर भाजपवर टीका करण्यासाठी विरोधकांना कोणतेही कारण मिळत नाही, नारायण राणेंचा टोला। आंदोलनासाठी दोन्ही नेत्यांना प्रशासनाने ठराविक वेळ दिला होता, परंतु राजकीय लाभासाठी मविया वातावरण बिघडवते।
प्रवीण दरेकरांची टीका. रडीचा डाव खेळत जात असल्याची ही टीका. शिवरायांच्या पुतळ्यावरून राजकारणे बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची महाविकास आघाडीवर टीका. मनोज जरांगे 1 सप्टेंबरला राजकोटला जाणार. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करणार. तर शिवरायांच्या कोसळलेल्या पुतळ्याबाबत कुणीही राजकारण करू नये, जरांगे यांचं आवाहन. छत्रपतींचा पुतळा कसा कोसळला याची सखोल चौकशी करून दोषी असणाऱ्याला कायमचं जेलमध्ये टाका, अन्यथा याचे सरकारला परिणाम भोगावे लागतील, जरांगे यांचा सरकारला इशारा. शिवरायांचा पुतळा कोसळल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मागितली जनतेची माफी. दोषींवर कठोर कारवाई करणार, चुकीची पुनरावृत्ती होणार नाही, अजित पवारांचा जनतेला शब्द. नौदलाच्या 2 अधिकाऱ्यांकडून शिवरायांच्या पुतळ्याची पाहणी. पुतळा कोसळल्याचा स्वतंत्र अहवाल तयार करून तो नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपवला जाणार. पुतळा शिल्पकार जयदीप आपटे, स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा. शिल्पकार आणि कन्सल्टंट यांनी निकृष्ट उभारणी केल्याचा ठपका. शिल्पकार जयदीप आपटे यांच्या कल्याणमधल्या घराला कुलूप. जयदीप आपटेंनी बनवला होता राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा. त्या कामाचा स्ट्रक्चरल कन्सल्टंट नव्हतो. पुतळ्याशी संबंध नाही, कोणतीही वर्क ऑर्डर नाही, तसं कोणतं पत्रही नाही, चेतन पाटील यांचा मोठा दावा. सिंधुदुर्गामधील पुतळ्याप्रकरणी कोल्हापूरच्या चेतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. त्यांच्या कोल्हापुरातल्या शिवाजी पेठल्या घरी पोलिसांनी केली चौकशी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.